नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई, तर तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. तर बघा, जुलै महिन्याचं जे काही मानधन आहे ते तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यास सुरुवात होणार आहे. आता याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. ताईंनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण तुमच्याबद्दलचे असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो. तर बघा, हा शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो. यामध्ये काय लिहिलेलं बघून घ्या. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे. तुम्ही दिनांक बघू शकता, 28 जुलै 2026चा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. तर तुम्ही खाली बघा शासन निर्णय काय लिहिलेला आहे. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 174 कोटी अक्षरी 174 कोटी रुपये फक्त एवढा अतिरिक्त राज्य हिश्श्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता रकानेसुद्धा दिलेले आहे आणि या रकान्यांमध्ये त्या सर्व रुपयाचं वर्णन दिलेलं आहे. म्हणजेच की एकूण काय की तुम्हाला जुलै महिन्याचं जे काही मानधन आहे त्याचा निधी आलेला आहे. 174 कोटी रुपये शासनानं दिलेले आहेत राज्य हिस्सा, आणि हा निधी तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच की असं समजून चला, शासन निर्णय आज आलेला आहे, तर या 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या खात्यांमध्ये ही रक्कम टाकण्यात येणार आहे, वर्ग करण्यात येणार आहे. खाली आणखीन काही लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कारवाई पूर्ण करावी. तर अशा प्रकारे हा जो निधी आहे 174 कोटी रुपयांचा हा आलेला आहे. जुलै महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.